हिंदवी स्वराज्यासाठी माझं बाळ येणार आहे हे आईला माहिती होतं, किंबहुना आईनं ते मागितलं होतं. त्यामुळे 9 महिन्यांच्या या प्रोसेसमध्ये माझं बाळ जर का एक राजा बनण्यासाठी, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी येतंय, तर त्या बाळाकडे कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज, कोणत्या कपॅसिटीज असल्या पाहिजे याची क्लॅरिटी आईला होती. त्या निर्माण होण्यासाठी 9 महिन्यांमध्ये आई त्याच ॲक्टिव्हिटीज, त्याच कृतीज, त्याच ॲक्शन्स आणि तशाच इमोशन्स, भावना ठेवून होती. जसं की तलवारबाजी, घुडस्वारी. म्हणजे नॉर्मली आत्ताच्या लोकांना समोसा, पाणीपुरी खाण्याचं म्हणजे क्रेव्हिंग होतं. बट आऊसाहेबांना क्रेव्हिंग कशाचं होतं, तर तलवार चालवण्याचं, घुडस्वारी करण्याचं, युद्ध करण्याचं, लढाई करण्याचं. कारण तशा प्रकारचं स्वप्न त्यांच्या डोक्यामध्ये होतं. हिंदवी स्वराज्यासाठी माझं बाळ येतंय. सो ती क्लॅरिटी होती. ज्या पद्धतीने राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना क्लॅरिटी होती बाळाला घेऊन, तशीच क्लॅरिटी आजच्या कपलला सुद्धा असली पाहिजे. माँसाहेबांनी हेच केलं. ग्रेट राजा बनण्यासाठी माझं बाळ येतंय ना, मग ग्रेट राजा कोण आहे? प्रभू रामचंद्र ग्रेट राजा आहे. मग प्रभू रामचंद्रांच्या अशा कोणत्या क्वालिटीज होत्या? त्या क्वालिटीज आईनं रियाज केल्या, वाचल्या, अभ्यासल्या, तशा इमोशन्स डेव्हलप केल्या, तशी अपेक्षा केली, की अशा प्रकारच्या क्वालिटीज माझ्या बाळामध्ये असायला हव्यात का? तर माझं बाळसुद्धा असंच एक ग्रेट राजा बनतं. तशा प्रकारच्या इमोशन्समधून, तशा प्रकारचं संस्कार त्या गर्भात वाढणाऱ्या बाळावरती होत होते आणि तसंच बाळ आपल्याला लाभलं.